मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। परेरा नगर खोपट ठाणे या ठिकाणी आलेले आहोत। सासूबाई आहेत नीता सुरेश घाट, तर सुनबाई आहेत सुची सचिन घाट। या घाट कुटुंबाला भेटूया, त्यांना बोलते करूया आणि घरात आनंद वाटता येईल तितका वाटूया। चला जाऊन भेटूया घाट कुटुंबाला। माझं आणि आईंचं बऱ्यापैकी 36 गुण माझे आणि आईंचे जुळतात। तिचं आणि माझं भांडण होत नाही सहसा, जास्त करून माझाच थोडासा रागीट आणि तापट स्वभाव आहे, पण तेवढ्यापुरती मग ती तरी गप्प बसते, नाही ते मी तरी, मग आमचं जास्त वादविवाद होत नाही आणि त्याही तसं मला साथ देतात। नाही असं नाही आहे, जशी हाताची 5 बोटं वेगवेगळी आहेत तसं आमच्या दोघींचाही स्वभाव वेगवेगळा आहे। मुलगा आमच्या दोघींमध्ये पडत नाही, तो काय म्हणतो तुम्ही दोघींनी काय पण करा, मी मध्ये तुमच्या पडणार नाही। आम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून बऱ्याच गोष्टीवर आमचे वादविवाद होतात। जरी भांडणं झाली तरी आम्ही एकमेकाला सॉरी, कोणाची चुकी असेल तरी सॉरी बोलून आम्ही ते सॉल्व्ह करून टाकतो प्रॉब्लेम। याऊ खाना श्री गणरायाच्या कृपेने आज आलाय सोनियाचा दिवस। आराध्य दैवत असू दे तुमच्या पाठीशी, देशविदेशी होऊ दे तुमच्या नावाचा डंका, शतायुषी हो हीच आमची सर्वांची इच्छा। बांधून ठेवल्यात तुम्ही भावनिक आणि सगळ्यांशी नातं, देणाऱ्याने देतच जावे, कणभर तुम्हाला कमी न पडावे, रचत जावी यशाची पायरी, अशीच आमची इच्छा। भाऊजी आले दारी, आहे दिवाळी दसरा, मी सुची सचिन सोबत स्वागत करते, ठेवून चेहरा हसरा। अरे वाह, काय सुंदर स्वागत झालंय। आणि इतका वेळ हे पाठ करत होता का तुम्ही? धन्यवाद। साहेब, हे आमच्या परेरा सोसायटीमधल्या आजी आहेत ना, बरं, त्यांच्यासाठी, त्यांचं तुमच्यासाठी एक लेटर आहे, पत्र आहे, आजींनी पाठवलं। आजींनी दिलंय। हे आजींनी दिलेलं पत्र आहे। श्री आदेशजी बांदेकर यासी आम्ही परेरा नगर सोसायटी ठाणे यांच्या वतीने आपणास नम्र विनंती करतो की आपण सिद्धिविनायकाची आरती पहाटे सोमवारी व मंगळवारी दाखवली जाते, ती दररोज दाखवण्यात येते। हो आजी, द्या ओळख करून सगळ्यांची। मिस्टर सचिन, नमस्कार। मुलगा ऋषी, नमस्कार। माझ्या सासूबाई, नमस्कार। माझी मम्मी, नमस्कार। माझी नणन लीना, नमस्कार। नूतन, माझी नमस्कार। बहीण वर्षा, मावशी, हो, वहिनी माझी, नमस्कार। पुतण्या माझा, दीर, लहान दीर, जाऊ माझी, बरं। मामी, जाऊ आणि सगळे माझे पर्यानगरमधले फॅमिलीज आणि सगळे फ्रेंड्स सर्कल। नमस्कार सगळ्यांना, नमस्कार। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। कुठली शाळा तुमची? माझी भायखळा ह्युमन स्कूल। तुम्ही भायखळ्याला होते राहायला? हो, जे हॉस्पिटल माहेर माझं। जे हॉस्पिटल कंपाऊंडमध्ये? कंपाऊंडमध्ये माझे वडील होते तिथे। आणि तुमचं बालपण कुठलं आई? माझं लालबागला, लालबागला कुठे? BST मध्ये। अरे वा, मस्त। वडील कामाला होते ना, BST मध्ये? कंडक्टर होते। आणि मग नंतर सासर? सासरगीर गावात। ओळख कशी झाली? आमची ओळख ठाण्यातच झाली। ठाण्यातच झाली ओळख। ठाण्यात? हां। कधी? जेव्हा मी इथे आमच्या पप्पांनी घर घेतलं ना ठाण्यामध्ये, तेव्हा आम्ही खारेगावला राहायला होतो। खारेगाव? हां, तेव्हा शिफ्टिंग होतं ना, त्या टायमाला माझा मित्र आहे ठाण्यामध्ये, राज मिर्लेकर म्हणून, तर त्याचं ऑफिस होतं, तेव्हा ही साईट मी प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करायची। बरं, मग ह्यांना काही कमी तेव्हा ओळख करून झाली? नाही तेव्हा भेट झाली पहिल्यांदा? हां, कारण की जे मित्र आहेत ना आमचे दोघांचेही, राज मिर्लेकर म्हणून, ते प्रॉपर्टी इस्टेट एजंट आहेत। मी तिथे व्हॅल्युएशनसाठी आलेली आणि ते मित्राला भेटायला आलेले तिथे। मग झालं? मग तेव्हा ओळख झाली। ओळख झाली। आमची दोघांची फील्ड सेम आहे। बरं, मग त्याच दिवशी फोन एक्सचेंज झाले? हो हां? पहिला निरोप कोणाला पाठवला? त्यांनी मला पाठवला। काय म्हणून? माझ्या घरी सत्यनारायणची पूजा आहे, तुम्हाला मॅडम यायचं आहे पूजेला। माझ्या ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं, तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता। तुम्हाला कधी अंदाज आला की काहीतरी गडबड चालली आहे? 1 महिन्यानंतर। या जेव्हा सत्यनारायणाच्या पूजेला आले होते आई, तुम्हाला काय असं वाटलं होतं? नाही, तसं काय वाटलं नव्हतं। मग त्याने झाले मैत्रीण आली म्हणून ऑफिसमधली। ऑफिसमधली? हां, मला वाटलेलं हो का? कारण त्याची कोणतीच मैत्रीण आजपर्यंत घरी आली सत्यनारायणाला आली नव्हती. नव्हती.
आणि मग तेव्हा तुमचं ठरलं नव्हतं ना काही? नाही, जस्ट त्यांनी इन्व्हाइट केलं. मी मला मम्मीला सांगा, त्या विचारलं. दरम्यान तुम्हाला कोणी इन्व्हाइट केलं की तुम्ही पूजेला नाही जायचं? नाही जात, मी मग का गेला? रिलेटिव्ह कडेच जाते. पण त्यांनी पूजेला इन्व्हाइट केलं आणि त्यांनी सांगितलेलं की माझं पण छोटंसं घर आहे, मला अजून मोठं घ्यायचं आहे, माझ्या पण प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन होऊ शकतं का वगैरे बघा. पूजेचंच निमित्त. हो. आणि मग मी मम्मीला विचारलं तर मम्मी म्हणाली आता पूजेचं आमंत्रण म्हणून जा, कारण तिलाही माहिती मी अनोळखी कोणाकडे नाही नाही जात. जात. हां. पण मग तेव्हा मी गेले, तेव्हा कळलं की सगळेच, मलाही तेव्हा डाऊट आला कारण सगळे रिलेटिव्ह माझ्याकडे वेगळ्याच पद्धतीने बघत होते. मग प्रपोज कधी केलं? कोणी केलं? कधी? वाढदिवसाला. त्यांना नसेल आठवणार कारण त्यांना लग्नाला किती वर्ष आली ते विचारा बघा. किती वर्ष झाली हो लग्नाला? किती वर्ष झाली? 16. बघितलं किती लक्षात आहे. उगाच ते आता काहीतरी. तुम्ही येणार म्हणून पाठ करून ठेवलं त्यांना. प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करता करता सत्यनारायणाला बोलवण्यापर्यंत ठीक आहे, नंबर एक्सचेंज झाले एवढं ठीक आहे, पहिला निरोप तुम्ही पाठवला तेही ठीक आहे. पण तुम्हाला कधी वाटलं की बाबा भविष्यात या लक्ष्मीच्या पावलानं तुमच्या कुटुंबात येऊन उत्तम पद्धतीने संसार करू शकतील, हा विश्वास कधी वाटला तुम्हाला? जेव्हा तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच. कुठे केलं होतं प्रपोज? माझा वाढदिवस होता 15 जूनला. तेव्हा आम्ही भेटलेलो. तेव्हा त्यांनी, का भेटायचे तुम्ही? तेव्हा आम्ही भेटलो 1 महिन्यानंतर आणि 1 महिन्यानंतर त्यांनी प्रपोज. कुठे भेटला? ठाणा स्टेशन. तेव्हा आईला सांगितलं होतं? नाही, मी व्हॅल्युएशनसाठीच आले होते. मी अंबरनाथला तेव्हा तुमचं व्हॅल्युएशनचं जे काय आहे ना सगळं? अहो, मी अंबरनाथला चालले होते. आर्किटेक्टकडे कामाला होती आणि तेव्हा आमचं बँकेचे व्हॅल्युएशन्स असायचे. कळलं. मग तुम्ही चालला होता अंबरनाथ. आणि मग हे काय ते तिकिटाच्या ऑफिस रांगेत? नाही, ते पण ऑफिसला चाललेले. पण त्याच वेळेला हो, तीच वेळ त्यांना ऑफिसला जायची. आता ते मला माहिती नाही, पण ते ऑफिसला ते बघा घाम चाललेले. फुटायला लागला हळूहळू. आणि त्यांनी भेटायचं, विश करायचं असं सांगितलं. किती नंबर प्लॅटफॉर्मवर? प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2च्या मध्ये, इंडिकेटरच्या खाली. काय ठिकाण आहे. हा? मग तुम्ही गेला तिथे. हां मग त्यांनी काय तुम्हाला विश केलं? हां, बर्थडे विश केलं, आजूबाजूला कॅडबरी दिली. ट्रेन जाते, भरपूर गर्दी आहे, काय रोमॅन्टिक सिच्युएशन आहे बघा. आणि तिथे तुम्ही प्रपोज केलं त्यांना? हो. कसं? अरे कसं केलं म्हणजे काय बोललात ते तरी सांगा आम्हाला. आम्ही नव्हतो ना तेव्हा तिकडे चणे बिणे विकत. बोला. काय मला पण आठवत नाही यार. आठवत नाही? मी म्हणाले ना त्यांना नाही बरं काय आठवणार. तुम्ही तरी सांगा काय? नाही, तेव्हा त्यांनी खरं काय सांगितलं नाही, फक्त विश केलं, कॅडबरी दिली आणि नंतर मग ऑफिसमध्ये किती वाजेपर्यंत पोहोचणार विचारलं आणि मग फोनवरती सांगितलं. काय की मला लग्न करायचं? समोर नाही सांगितलं. नाही, तू आवडतेस, मी विचार करतो, तुझा तशा मनात आहे का, तुझा विचार काय, असं विचार. मग तुम्ही काय म्हणाला? मला वेळ हवाय. कॅडबरी संपली की सांगते. मग किती वेळ घेतला तुम्ही त्याच्यानंतर? महिना घेतला परत. 1 महिना. हो. मग त्या 1 महिन्यात तुमचा काही कॉन्टॅक्ट नाही? नाही होतं ना. नाही, होता असाच, म्हणजे लँडलाईन टू लँडलाईन, म्हणजे ते ऑफिसमध्ये फोन करून ऑपरेटरकडे मी नसेल तर निरोप द्यायचे. पण मग 1 मी त्यांना महिन्यानी मोबाईलवर कॉल करायचे. तुम्ही होकार दिला? हां, का? आवडला मला स्थळ म्हणून मी दिला होकार. हे तुम्हाला काय माहिती नाही ना? नाही. हे काय चाललंय बाहेर? नाही ना? तुम्ही आपला घरात आपला बाबा सकाळी निघतोय, संध्याकाळी येतोय, कामं करतोय, बिझी आहे, हो ना? जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा काय वाटलं? चांगलं वाटलं. कसं कळलं तुम्हाला? मुलगा बोलला असं असं आहे म्हणून. ही आली त्यांच्या घरी ना नंतर, बर. मग मला दाखवली कशी आहे, बरी आहे, पसंत पडली ना तुला. म्हटलं हां, आता कशी वाटते 16 वर्षांनंतर? चांगली आहे, हा? चांगली आहे सवय. तशीच आहे? हो, पहिली जशी होती तशीच आहे. हे काय दहशतीखाली बोलताय मला आपलं वाटलेलं विचारलं हो. चांगलीच आहे हो, चांगलीच आहे. मी म्हटलं दहशतीखाली बोलू शकतो माणूस, हो की नाही? बरं, आता या ठिकाणी एक पहिला खेळ, आणि या पहिल्या खेळात दोघींना किती बक्षीस मिळणार बघूया. या ठिकाणी खेळ सोपा आहे, दोघींनाही 10-10 संधी. माऊली, तुम्ही तुमच्या त्या तिकडच्या गोल जे जिकडनं स्ट्रायकर मारतात तिथून या बाजूच्या पॉकेटमध्ये सोंगट्या घालवायच्या आहेत, आणि तुम्ही माऊली या इकडच्या स्ट्रायकर रिंगवरून तिकडे सोंगट्या जमा करायच्या आहेत. तुम्हाला 10 दिलेत, तुम्हाला 10 दिलेत. दोघींनी मिळून 10 ही गुणसंख्या करणं अपेक्षित आहे. आणि त्यात कसं आहे सांगतो, प्रत्येक बरोबर गेलेल्या सोंगटीला 100 रुपयाचं बक्षीस मिळणार. पण 10 सोंगट्या गेल्या तर आणखी 1000 रुपयाचं मिळणार. हां, सुरुवात तुमच्यापासून. 1 जमतंय 2 3 4
आई ए थांबा 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 2 आई 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 जरा जोरात मारा 4 झी मराठीकडून हे बक्षीस तुमच्यासाठी. आई अभिनंदन. दोघींबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकणार आहोत. मुलगी फार गोड आहे माझी आणि हो काय का? तिच्याबद्दल सांगण्यासारखं नाही आहे. फार तिचा माझा आधार आहे मला तिचा. आणि या कुटुंबाबद्दल काय सांगाल ज्या कुटुंबात तुमची मुलगी आली. हा सुखी आहे ती तिच्या हो ना. कुटुंबात. आणि जावई जावई चांगले. या मोठी बहीण तुमच्या बोला. बहीण माझी खूप कष्टाळू आहे. घर सांभाळून, नोकरी सांभाळून, नातेवाईकांना सांभाळणं, कुठला सण समारंभ असो सगळ्यात ती पुढे असणार करण्यामध्ये. किंवा मला तर ती अगदी माझ्यासाठी म्हणजे माझं काही आणायचं असेल मी मोठी बहीण आहे पण लहान बहिणीसारखं माझ्यावरती प्रेम आहे. माझे हाऊस पुरवणार, हे घे ते सगळं चांगलं करते. द्या नणंद. मैत्रीणच आहे आणि पूर्वीपासून ह्याचे सगळे निरोप पोचवणं, पहिले फोन लावून देणं, मी बोलणं, हॅलो वैशाली आहे का ते मी बोलायचं, नंतर मग हा बोलणार. आमचं रिलेशन असं मैत्रिणीसारखंच आहे पहिल्यापासून. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीच त्यांचं लग्न झालेलं होतं त्यामुळे आईनंतर ती असंच होतं. ही माझी नणंद आहे पण नणंद नसून मैत्रिणीसारखीच आहेत. सगळं कुठचंही कार्यक्रम असो काही असो आमच्या घरी कोणाच्याही घरी तर पहिल्या ह्या उभ्या असतात. म्हणजे तुम्ही नंतर आरामात हलत-डुलत. अहो कारण की मी जॉबला जाते. तुमच्या घरात कार्यक्रम आहे आणि त्याला उभं करता आणि स्वतः फिरता. दोघी असतो उभ्या आम्ही. गंमत करतो. आम्हाला खूप मदत आहे त्यांची. आम्ही इथेच राहतो जवळ पण त्या पहिले आमच्या घरी असतात. काम म्हणजे काही काम असो मग असं नाही म्हणणार की तुझं घर आहे तू कर. त्या येऊन उभ्या असणार करणार सगळं करणार. इकडे सासूबाईंना लावतात कामाला आणि आम्ही येतो तुमच्याकडे. घरी आहेत सासूबाई. आई गंमत करतो. हा काय चेहऱ्यावरती जरा हसू आणि आनंद असला ना की घरामध्ये चैतन्य राहतं असं म्हणतात. आणि तुमच्या तर पाठीमागे इतकं छान छान लिहिलेलं आहे. स्वामींचं वचन लिहिलेलं आहे की कोणतंही कारण असेल रागावू नका, चिडू नका, पुढे मोठ्याने बोलू नका. नाही हे सगळं घरात होतं. कधी कधी होतं, कधी कधी रागवतं. त्याच्यातली एक गोष्ट नक्की होत असेल. सांगू कुठली? कुठली? सासूबाई मन शांत ठेवत असते. गंमत करतो असं म्हणून मी सगळं बोलतोय असं म्हणतील ना. तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत पण न बोलता. चित्रपट काढायचा ठरवला कधी भविष्यात? कॉमेडी नाही, सिरियस चित्रपट आहे. हसता काय आधीच तुम्ही? हां, जर चित्रपट एखादा काढायचा ठरला तर त्याच्यात व्हिलन अशी भूमिका द्यायची झाली तर दोघींपैकी कुणाची निवड करा? आपली बायको हिरोईन, बरोबर आहे. तुम्हाला विलन. तब्येतीची काळजी घेण्यासाठी दोघींपैकी कुणाला सतत सूचना द्याव्या लागतात? दोघींपैकी कुणाच्या फोनवर बोलण्याचा तुम्हाला कंटाळा येतो? सुनेचा. दोघींपैकी कोणी बनवलेलं जेवण जेवण्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता? आई. या दोघींपैकी समजावणं कोणाला कठीण आहे? सासूबाईंना. आई बघताय हा तुम्ही ते मन शांत. अभिनंदन. 3 मार्क्स सासूबाईंना मिळालेले आहेत. झी मराठीकडून हे बक्षीस. तुम्हा दोघींवर आरोप आहेत. आरोप. सासूबाई तुम्ही आता जुन्या काही गोष्टी आहेत ना त्या विसरून थोडंसं ना आता नव्या काळाबरोबर जायला पाहिजे. मान्य आहे? नाही. नाही मध्ये तुम्हाला कुठला काळ आहे तो कळला. सुनबाई आपण रागावर थोडा नियंत्रण ठेवलं पाहिजे. आरोप आहे. सासूबाई आपण फार कडक आहात, शिस्तप्रिय आहात. बरोबर आहे. खूपच अति परफेक्टपणा असतो तुमचा. आम्हाला हे बघा हे घरातल्यानी लिहिलेलं आहे. हे वाटतात तसे नाही आहेत सगळे. सासूबाई तुमचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही पुरणपोळ्या खूप छान करतात पण त्या दुसऱ्याच्या पण चांगल्या व्हाव्या
असं तुम्हाला वाटत नाही म्हणून रेसिपी कुणाला शेअर करत नाही. असं काय नाही. लिहिलेलं इकडे माझ्याकडे लिखित आहे. बरं, पुढचा आरोप. फोनवर खूप बोलता तुम्ही. हो, मान्य आहे मला. आपण ऑफिसचं कारण नेहमी सांगता, व्हॅल्युएशनची कारणं सांगता आणि त्यामुळे इतरांमध्ये जास्त मिसळत नाही. हे खोटं आहे. मग काय खरं काय? मान्यता सगळीकडे जाते. असं तर नाही ना, तुम्हाला घरी बोलावणं म्हणजे टेन्शन? नाही. हे घरी गेल्यानंतर 18 स्क्वेअर फीट, 25 स्क्वेअर फीट, लोकांच्या घरी जाऊन व्हॅल्यू काढत नाही ना बसत? नाही, मी मिक्स होते उलट सगळ्यांमध्ये आणि जाते पण मी सगळ्यांकडे. माहेरी जास्त रमता, आरोप आहे. मान्य आहे? मान्य. काय हो? म्हणून शांत करा. त्रास फक्त काय तुम्हालाच. हे कोणतरी अतृप्त आहेत. ज्यांनी लिहिलंय ते काय पदार्थ छान करतात पण अजून आम्हाला खायला मिळालेले नाही. ते कोण ते शोधलं पाहिजे. पाय दुखतात तरी डान्स करायचं सोडत नाही. कुठेही म्युझिक वाजलं की तुम्ही नाचायला लागता. असं आहे. काय सांगता? नाही, आता काही नको. नाही पण हा वेगळेपणा आहे. म्युझिक लागलं की तुमचं सुरू होतं असं. हो. तुम्हाला नाचाची खूप आवड आहे. हो, लहानपणापासून. तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा तर कुठला कराल आजपासून? चला. माझ्यात ना चिडचिडपणा खूप वाढलाय, तो मी माझा कमी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे प्रयत्न होईल का फक्त बोलण्याचा? होईल. कधीपासून? कारण माझ्या स्वभावात नाहीये राग, पण का माहिती नाही, थोडं स्ट्रेसमुळे मी खूप चिडचिडी झाली आहे. मी तशी आधी नव्हते. तो मी आता परत स्वभाव माझ्या येण्यामुळे एवढं झालं तरी केवढं झालं. आपण स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? रागावर नियंत्रण ठेवीन. आई, वाटतं होईल हा बदल? काय माहित. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करणार आजपासून? एक बदल करायचा असेल तर? तुम्ही आता गप्प राहिला होता ना मी प्रश्न विचारल्यावर, तेव्हा काय मनात चाललं होतं सांगू मी? काय? इतक्या वर्षात नाही झाला, आता काय होणार आहे? काय बघा, मैत्रिणी हसतायत सगळ्या. बहीण आहे त्यांची. बहीण आहे का? काय मस्त हसल्या त्या. पण सांगा कुठला बदल कराल घराच्या आनंदासाठी? समाधानी राहणार. क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी माझ्या आईची क्षमा मागेन. कारण की वडील नसताना तिने माझ्या पाठीशी उभं राहून 16 वर्षापूर्वी जी मला साथ दिली आहे ना, ती मी कधीच आयुष्यात विसरणार नाही. म्हणून मी तिची क्षमा मागेन. तुम्ही? मी माझ्या पप्पांची मागेन, कारण ते आज नाही आहेत. त्यांची पण इच्छा होती फार, तेव्हा बघायची आई आणि पप्पा दोघांना. होम मिनिस्टर. हो, मी 16 वर्षापासून फोनवरती जसं क्वेश्चन आन्सरचा जो पॅटर्न होता ना, तेव्हापासून ट्राय करत होते. कारण ते दोघंही बघायचे आणि पप्पा आवाजून सांगायचे आपल्या घरी कधी येणार, सूची प्रयत्न कर, ट्राय कर. मी करत राहायचे कितीतरी वेळा. अरे अरे अरे. आणि खरंच आहे, या प्रवासामध्ये अशी कितीतरी कुटुंब आहेत, त्या कुटुंबातले कितीतरी सदस्य नकळत घर सोडून गेले. त्या घरात आनंदाचे साक्षीदार ते होऊ शकले नाहीत, याची खंत आम्हाला सुद्धा आहे. पण 15 वर्ष सातत्याने आम्ही सुद्धा रोज धावतो आहोत. रोज प्रवास आहे आणि रोज या प्रवासात प्रत्येक घर आणि घरातला प्रत्येकजण आनंदी व्हावा म्हणून धडपडतो आहोत. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत क्षण आला आहे तो पैठणीचा. कोणाला मिळेल पैठणी सासूबाई? सुनेला. सुनबाई, कोणाला मिळेल पैठणी? आईंना मिळावी असं वाटतं. तुम्ही कोणाला वाटतं मिळाली पाहिजे? कोणाची काढली आहे? बायकोची. हा, बायकोची. काय कॉन्फिडन्स आहे. अरे बापरे. सुनबाई, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. माऊली, ही चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आहे आणि वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. त्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना, तुमच्या सुखासाठी प्रार्थना आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवतो आणि पुन्हा भेटतो अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.